हाय, मी कोकणची कन्या सपना तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आम्ही पुढे चाललेलो आहे, तर आज चाललेला आहे डोंबिवलीला। आज आहे श्रद्धाचा साखरपुडा। श्रद्धा म्हणजे माझ्या नंदेचा साखरपुडा आहे। तर आता वाजलेले आहे 11:30 आणि आपण नेरूळ स्टेशनवरून आता ट्रेन पकडली। तर डोंबिवलीला जाईपर्यंत आपल्याला वाजणार आहे 1 तरी वाजतील। आणि इथे आहे मंथन आणि गरमी खूप आहे, त्यामुळे केस मस्त अशी वर टांगून दिलेली आहे। आणि त्यानंतर आता आपण घर पोचल्यानंतर पहिल्यांदा जेवण करणार मस्त असं। नाश्ता करून निघाले मी। मंगेशचं घरी जेवण बनवून ठेवलं। मंगेश संध्याकाळीच येतील साखरपुड्याला, तसं ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आपल्याला मेकअपची पण ऑर्डर आहे, तर मेकअपची ऑर्डर आहे। तर आपण पहिल्यांदा आधी जाऊन जेवण करायचं, त्यानंतर मेकअप चालू करायचा। तर मी तुम्हाला तसा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल, शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ते मंथन बसलेलं आहे मस्त अशी कॅप घालून बसलायला। आता ऊन लागते आणि ट्रेन दुपारची कशी ट्रेन खाली असते। आणि हे इथे नेरूळ स्टेशन, ट्रेन पूर्ण खाली आहे। कधी पोचते तर आता इथे ठाण्यावरून ट्रेन पकडली, निघाले जाता डोंबिवलीला। तर इथे मंथन बरोबर एक मुलगी मस्ती करत होती, छोटी होती। तर मंथन मला दादा दादा करून काहीतरी आवाज देत होती। तर मंथन तिच्यासोबत मस्त टाईम स्पेंड करत होता। आणि म्हणजे कसं, आणि गरमी पण एवढी आहे ना, मुंबईमध्ये खूप गरमी आहे। तर बाहेरच्या ज्या उन्हाच्या झळ असते ना, उन्हाची झळ ती अक्षरशः अंगाला अशी भाजत होती। त्यानंतर आता आम्ही पोचतोय तिथे डोंबिवली स्टेशनला पोचलो। त्यानंतर थोडेसे हेअरस्टाईलसाठी मला फ्लावर्स घ्यायचे होते, फुलं घ्यायची होती। तर ती फुलं घेतली आणि आता निघालोत आम्ही। आता ऑटो करून निघालोत आता श्रद्धाच्या घरी जायला। तर श्रद्धा वाट बघत असेल, तर तसं मी तिला फोन करून सांगितलं की मी ऑटोमध्ये बसलेली आहे आणि मंथन आणि मी इथे आता मस्त निघालो। तर आम्ही येऊन पोचलो डोंबिवलीला। त्यानंतर येऊन जेवलो मस्त असं। आता मेकअप करायला चाललंय श्रद्धाचं। मंथन इथे खेळतोय। इथे मस्त जेवण केलं, त्यानंतर आता मेकअप स्टार्ट करायचंय। तर इथे मी आता पूर्ण प्रिपरेशन करून घेते आणि त्यानंतर इथे मेकअप चालू करते। तर आता दुपारची वेळ झालेली, संध्याकाळचा साखरपुडा आहे। जेवण वगैरे मस्त केलं श्रद्धाच्या घरी, जेवण छान बनवलं होतं। तर आता इथे मेकअपला सुरुवात करूया। आणि मेकअपचे जे फोटो असतील तर ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला बघायला भेटतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर श्रद्धाचे मिस्टर कसे दिसतात, श्रद्धाची फॅमिली पण आहे पूर्ण व्हिडिओमध्ये, तुमच्यासोबत मी आता शेअर करण्याचा प्रयत्न करेन। तर असं जास्त काही हेवी मेकअप नाही पाहिजे आहे, कारण की आता गरमी पण आहे आणि तिला जास्त हेवी नाही पाहिजे आणि लाईटली आणि असं सिम्पल मेकअप पाहिजे। त्यामुळे आता व्यवस्थित असं प्रिपरेशन करून घेणार आधी। तर कोकणामध्ये कसं गावी लग्न असतं तर गरमीने तर खूप हैराण व्हायला झालं असतं। तर मुंबईमध्ये कसं एसीचे हॉल तरी असतात निदान, म्हणजे कसं एवढं टेन्शन पण नाही। आणि त्यानंतर इथे मस्त श्रद्धा पुढे गेलेली आणि मी माझं पण आवरलं असं, पटपट साडी घातली आणि आता आम्ही निघालोत हॉलवरती। तर श्रद्धाला मी मेकअप करून पुढे पाठवून दिलं, कारण की ऑलरेडी वेळ झाला होता। तर आता आम्ही इथे पोचलेत आता हॉलवरती, तोपर्यंत इथे श्रद्धाचं शूट चालू आहे। तर श्रद्धाला बोलली मी पण आहे पाठीमागून, तर बोलली या। आणि आता इकडे सगळी म्हणजे जे पहिल्यांदा काही गाराणं घालून घ्यायचे आपल्या कुलदेवतांना, तर ते इथे गाराणं पण चालू नाही। सगळी मंडळी इथे आता वाट बघत बसलेली आहे की साखरपुडा आता कधी होतोय, म्हणजे आता एंगेजमेंट कधी होते श्रद्धाची। आणि श्रद्धाला आता इथे तिच्या घरची लोक आहेत ना, म्हणजे मुलाकडचे, तर त्यांनी येऊन 5 जणांनी आता हळदी कुंकू लावायचं। आणि हळदी कुंकू लावताना मला एक टेन्शन होतं की आता हे खूप जास्त तर म्हणजे लावणार नाहीत ना, ह्याचं मला टेन्शन होतं। तर इथे थोडंसं लावलं त्यांनी। आणि म्हणजे ही जी साडी घातलेली ती माहेरकडून असते। तर त्यानंतर हे लोक आता जे सासरची लोक आहेत ना, तर त्यांनी आता ही दुसरी साडी दिलेली आहे, म्हणजे साखरपुड्याला जी मुलाकडून नवऱ्या मुलग्याकडून आता जी साडी घेतलेली आहे तर ती दिली। त्यानंतर इथे जी हे घेतलेले गजरा घेतलेला आहे, ह्या 2 श्रद्धाच्या नणंद आहेत। ही इकडे पुढच्या साईडला ओटी भरते ती, आणि पाठीमागे इथे हात ठेवून उभी आहे ती छोटी नणंद। तर श्रद्धाची फॅमिली खूप एकदम भारी मस्त आहे फॅमिली। आणि पुढे आहे व्हिडिओमध्ये पूर्ण फॅमिली। आता ही जी साडी दिलेली आहे त्यांनी,
तर ती आता चेंज करून आता आपण दुसरी साडी म्हणजे ही साडी घालायची, जी आहे ती साडी माहेरची आणि त्यात जी साडी दिलेली आहे ना तर ती सासरची आहे. तर ती आता आपल्याकडच्या मुलीकडच्या लोकांनी 5 जणांनी यायचं आणि ती साडी घेऊन मग आपण हिला आता साडी मस्त अशी झालेली आहे श्रद्धाची घालून इथे. आणि ह्या श्रद्धाची ही मोठी बहीण श्रद्धा आणि श्रद्धाची छोटी बहीण. आज फोटो सेशन पण थोडं चालू आहे. तर कोणताही फंक्शन असेल तर फोटो सेशन असतं. तर मी पण थोडंसं फोटो सेशन केलं, म्हणजे फोटो वगैरे काढले श्रद्धासोबत. त्यानंतर आता परत ओटी भरण्याचा प्रोग्राम आहे. म्हणजे आता जी सासरकडची मंडळी असते तर ती नवरी मुलीला ओटी भरतात, म्हणजे साखरपुडा झाला असं म्हणजे जे त्याच्यातून कळून येतं की साखरपुडा हे झालं आणि ती 5 नारळाने ओटी भरतात. आमच्याकडेही अशीच ओटी भरतात. आता तुम्ही बोलत असाल की डोक्यावरती खांद्यावर वगैरे हे असं तांदूळ ठेवतात आणि म्हणजे हे आपलं प्रथा आहेत, पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत, तर त्या आत्तापर्यंत चालूच आहेत. तर ही श्रद्धाची छोटी नणंद आहे आणि बोलायला भारी आहेत. ह्या स्वभाव पण त्यांचा भारी आहे. सगळी फॅमिली श्रद्धाची खूप सपोर्टिव्ह आणि एकदम भारी आहेत. तर इथे असं पहिल्यांदा ओटी भरून घ्यायची. 5 जणी येणार, त्यानंतर एक फळ आणि जो नारळ आहेत 5, तर ती फळं अशी घालून श्रद्धाची ओटी भरणार. आणि श्रद्धाची मोठी नणंद जे आता ओटी भरता येते आणि ह्या बाकीच्या लेडीज आहेत त्या आता हे करतायत, म्हणजे थांबले तिथे. आणि इथे बाकीची मंडळी, आता थोडी मंडळी आता वरती जेवण करायला गेलेली, तर ही ते बाकीची आता बसलेली आहेत. म्हणजे संध्याकाळचा काहीतरी नाश्ता ठेवला असेल तर ते नाश्ता तिकडे चालू आहे. तर हे इथे आता ओटी भरण्याचा प्रोग्राम आहे. आणि एवढी गरमी आहे मुंबईमध्ये काय बोलू, गरमी पण भरपूर आहे. आणि ज्या वेळेला आम्ही मेकअप करायला गेलो ना तर त्यावेळेला नेमकं मेकअप करायला जायला आणि लाईट जायला 15 मिनटं तरी लाईट आलीच नव्हती. त्यानंतर मग मेकअप चालू केला आम्ही करायला. तर अशी पण थोडीफार गडबड पण झाली, पण ठीक आहे, व्यवस्थित झाला. साखरपुडा व्यवस्थित झाला. आणि ते श्रद्धाचे पप्पा आहेत आणि गावची मंडळी आहेत बरीचशी. तर इथे आता साखरपुडा होत आलेला आहे. म्हणजे 5 नारळांनी ओठी भरायची मुलीची. त्यानंतर परत ते नारळ असे सगळ्यांनी ओटी भरल्यानंतर परत ते नारळ काढून ठेवायचे आणि एक जो नारळ असतो तो ओटीला ठेवायचा. म्हणजे ची ओटी आता कायम लग्नापर्यंत राहणार आहे तिची ओटी. तर आता बघतायत तुम्ही हे जे काढून ठेवतायत, म्हणजे एकच ती आता ओटीमध्ये फक्त एकच नारळ ठेवणार आहेत आणि तो जो नारळ आहे तो बटव्यामध्ये म्हणजे असं ठेवून देणार आहे. तर फळं पण आहेत, फळं पण असतात ओटीमध्ये. काय काय ठिकाणी वेगवेगळ्या प्रथा आहेत. म्हणजे काय ठिकाणी साखर भरवतात भरपूर अशी त्या मुलींना, म्हणजे साखर पण भरवणार आहेत. आता शुगर बॉक्स पण आणलेले आहेत तर ते फोडणार आहे. शुगर बॉक्स म्हणजे साखरपुडा. आणि हे इथे आता सगळ्यांना म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळं पाया पडण्यापेक्षा हे असे तांदूळ टाकून पाया पडून घ्यायची. मोठी मंडळी कोण असतील तर त्यांच्या इथे पाया पडून घ्यायचं. आणि त्यानंतर असं साखरपुडा मस्त असं झाला. आणि जे नारळ आहेत ना मगाशी आता ओटीत घातलेले श्रद्धाच्या, तर ते आता माहेरी द्यायचे. म्हणजे मोठी अशी पसा करायचा, म्हणजे अशी मोठ्या याने पोशाने असे भरायचे ते पिशवीमध्ये. गावाला रोवळीमध्ये भरतात, म्हणजे रोवळी असते ती. आणि हे आता नारळ आहेत ना तर ते नारळ आणि ही फळं तर ते आता सासरची जी लोकं आहेत तर त्यांच्याकडे द्यायचे ते. आणि एक नारळ आपल्याकडे ठेवायचा. म्हणजे जो आता एक नारळ ठेवलेला आहे बटव्यामध्ये बांधून, तो लग्न होईपर्यंत आपण तो आता ती आपल्यासोबत ओटी राहणार आहे. ते श्रद्धाच्या इथे तुम्ही बघितलात आता मांडीवरती तिथे बटव्यामध्ये एक नारळ ठेवलेला आहे. आणि हे असं पोशाने आता तांदूळ सगळे भरायचे. गावाला कसं रोवडीमध्ये भरतात तर हे इथे आता पोशाने भरायचे, पिशवीमध्ये भरतायत. तर मस्त असं सिंपल आणि स्वीट असं इथे श्रद्धाचा साखरपुडा झाला. त्यानंतर आता फायनली वेळ आलेली आहे ती म्हणजे आता इयरिंग्स घालण्याची. म्हणजे दोघे एकमेकांना आता इयरिंग्स घालणार आहेत. तर हे इथे छोटीशी प्लेट आहे, त्याच्यामध्ये असे इयरिंग्स ठेवलेले आहेत. तर तिथे म्हणजे इयरिंग्स ठेवलेले. तर त्या इयरिंग्स आता श्रद्धाचे मिस्टर महेश तर श्रद्धाला इयरिंग्स घालत आहेत. त्यानंतर श्रद्धा घालेल त्यांना. तर असं मस्त असं स्वीट आणि सिम्पलमध्ये श्रद्धाचा साखरपुडा पार पडलेला आहे. आणि मेकअप कसा वाटला, हेअरस्टाईल कशी वाटली, सिम्पल केला होता मेकअप. आणि हेअरस्टाईल पण सिम्पलच केली होती, जास्त हेवी पण नव्हती केलेली. तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजून लग्नाचे पण व्हिडिओ येतील, हळदीचे व्हिडिओ येतील, भरपूर सारे व्हिडिओ येतील. तर तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडलं तर व्हिडिओच्या शेवटला मी आता फोटो देईन, ते तुम्ही विसरू नका बघायला. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा.
आणि हे इथे श्रद्धाने मस्त असं पेढा फायनली खाल्लेला आहे आणि आता श्रद्धा पण भरवते त्यांना, श्रद्धाच्या मिस्टरांना। त्यानंतर आता साखरपुडा झाल्यानंतर काही बाकीची मंडळी म्हणजे जेवण करून घेतील आणि हे इकडे आता जे शुगर बॉक्स आहे तर एका फोडून इथे ताटात ठेवणार आहेत। म्हणजे काही ठिकाणी प्रत्येक जण म्हणजे भरवतात, नवऱ्या मुलग्याला किंवा नवरी मुलगीला। तर हे इथे असं आता हे दोघे एकमेकांना भरवतील शुगर आणि त्यानंतर साखरपुडा संपन्न झालेला आहे असं आपण मानतो। आणि त्यानंतर मस्त असं जेवण करू आपण आणि मग घरी जायचं आहे। खूप वेळ झाला आहे, आता 8 वाजलेले आहे, 8 वाजत आलेले आणि त्यानंतर नाश्ता थोडासा करूया आणि मग घरी जाऊया आपण। गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोला माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना। सरसुखाची श्रावणी हिनाच रावणी बहा, गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची बहा, गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोला माझा सावरू दे थांबना। सरसुखाची श्रावणी हिनाच रावणी बहा, गुंतण्या दूर फिरुनी आज वेळाची बहा। मस्त असा आणि घाई पण झाली आणि मेकअप तर तुमच्यासोबत शेअर करता आला नाही, पण नक्की फोटो मी याच्या एंडिंगला फोटो देईन व्हिडिओच्या। तरी ते मंथन पण आहे, घामाघूम झालेलं, आता जॅकेट काढून घेतलेलं आहे। आता आम्ही आहे डोंबिवली स्टेशनला, आता निघालो घरी, वाजलेले आहे 8 वाजले। मस्तपैकी नाश्ता वगैरे केला तिकडून आणि नंतर निघालो, मस्त एंगेजमेंट झाली। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा, आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तोपर्यंत भेटूया आपण नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय। मी पोचलेली आहे आता नेरूळ आणि समोर इथे मंगेश माझी वाट बघतायत आणि मी त्यांना सांगितलं होतं की खाली या, मला काय वरती पिशवी घेऊन जाता येणार नाही। एका बॅगमध्ये माझं पूर्ण मेकअपचं साहित्य होतं आणि एकामध्ये माझ्या साडी वगैरे होतं, त्यामुळे मला खाली घ्यायला आले। व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फोटो बघा। गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांबना, होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोला माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना। सरसुखाची